पुढच्या असं ठेच मागचा शहाणा आपल्याला शहाणं झालंच पाहिजे. लक्षात घ्या का आपण पण असं ठेच खाऊन बघायची की कसं लागतंय बघूया म्हणून, अजिबात नाही. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, लाईक करायचं, शेअर करायचं सगळीकडे. म्हणजे जसं 8वीला होतं तसं 7वीला असेल, जसं 5वीला होतं तसं 4थीला असेल. अरे बाबा, देन ऑल्सो यू आर गोइंग टू बिकम ए स्कॉलरशिप होल्डर. यार तरी सुद्धा तू 220 मार्कांनी स्कॉलरशिप होल्डर होतोस. काय नो मोर टाइम दॅन 1 मिनिट. तुला प्रश्न किती बी आवडू दे, आलं लक्षात, 1 मिनिटापेक्षा जास्त तिथं अजिबात थांबायचं नाही. लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, मनापासून नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये. बाबांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. आज मुद्दा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं कारण आहे, कारण ह्या वर्षाला मी एक वेगळं नाव दिलेलं आहे. एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून स्कॉलरशिपच्या दृष्टीनं वेगळं नाव काय दिलेलं आहे, दिस इज द ट्रान्झिशन इयर. हे ट्रान्झिशन वर्ष आहे. का बरं? कारण इथं एक मोठी घटना झालेली आहे या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये. स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये एक मोठी गोष्ट झालेली आहे, मोठा बदल झालेला आहे. काय बदल झालेला आहे या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की आतापर्यंत 8वी आणि त्याला जोडून 5वी या 2 वर्गांचा स्कॉलरशिपचा पेपर व्हायचा. बट फ्रॉम धिस इयर, या वर्षापासून 4थी आणि 7वी याही वर्गाचा पेपर होतोय. ओके, इनफॅक्ट 5वी आणि 8वीचा पेपर कंप्लीट झालेला आहे. ओके, आता 26 एप्रिल 2026 या तारखेला 4थी आणि 7वी या 2 वर्गाचे स्कॉलरशिपचे पेपर होणार आहेत. त्या दृष्टीने आपण नक्कीच तयारी करत असाल याच्यात मला अजिबात डाऊट नाही. परंतु नुकत्याच झालेल्या परीक्षा ज्या की 5वी आणि 8वीच्या आहेत, त्यातला अनुभव म्हणून काही गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी सांगणार आहे. पुढच्या असं ठेच मागचा शहाणा आपल्याला शहाणं झालंच पाहिजे. लक्षात घ्या का आपण पण असं ठेच खाऊन बघायची की कसं लागतंय बघूया म्हणून, अजिबात नाही. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जर तुम्ही 4थीचे विद्यार्थी असाल तर लक्षात घ्या, जर का तुम्ही 4थी वर्गाचे विद्यार्थी असाल तर प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत. पैकी जो योग्य आहे तो एकच पर्याय तुम्हाला गिरवायचा आहे. लक्षामध्ये ठेवा, बरोबर? येस. परंतु तुम्ही जर 7वीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे सगळ्या प्रश्नासाठी. पण एक 20% प्रश्न असे असणार आहेत की 20% प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन जे की बरोबर आहेत, बरोबर असणारे 2 ऑप्शन्स तुम्हाला त्याचे बबल कंप्लीट करायचे, गोल पूर्ण भरायचे. लक्षात घ्या, हे बिलकुल विसरू नका. जर तुम्ही 7वीला असाल तर, ठीक आहे, 7वीला असाल तर हे अजिबात विसरू नका. 4थीच्या विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला रेग्युलरच आहे. म्हणजेच तुम्हाला जर का 4 ऑप्शन दिलेले असतील तर त्या 4 ऑप्शन मधला, ठीक आहे, 4 पैकी तुम्हाला एकच ऑप्शन आहे गिरवण्यासाठी. म्हणजे जसं 8वीला होतं तसं 7वीला असेल, जसं 5वीला होतं तसं 4थीला असेल. हे पहिली गोष्ट आहे. दुसरं नीट लक्ष द्या, ऐन परीक्षेच्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये कोणतं माकड जाऊन बसतंय, आय डोंट नो यार. तुम्ही ना काही प्रश्नापाशी विनाकारण अडकून बसता, काही प्रश्नापाशी विनाकारण अडकून बसता. नका बसू, माझी विनंती आहे तुम्हाला बाळांनो. लक्षात घ्या, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही ना, स्किप करा त्याला. सध्या तर युट्यूबनं सुद्धा स्किपचं बटन दिलंय रे, तर त्या स्किपचा वापर तुमच्या लाईफमध्ये पण करा. एखादा प्रश्न येत नाही, एखादा अवघड जातोय, खूप वेळ लागतोय, त्याला स्किप करून टाका आणि पुढच्या प्रश्नाकडे चला. टाइमपास करू नका. कायम लक्षात ठेवायचं कुठलं, 1 मिनिटापेक्षा नो मोर टाइम दॅन 1 मिनिट. 1 मिनिटापेक्षा जास्त टाइम कुठल्याच प्रश्नाला द्यायचा नाही बाबा, हे कायम लक्षात ठेव, बरं का. नो मोर टाइम दॅन 1 मिनिट. तुला प्रश्न किती बी आवडू दे, आलं लक्षात, 1 मिनिटापेक्षा जास्त तिथं अजिबात थांबायचं नाही. लक्षात ठेव. आता बरेच पोरं बोंबलते आहे का नाही, ठो बोंब मारतात. काय पेपर मला अवघड गेला, मला गणित अवघड गेलं, मला बुद्धिमत्ता अवघड गेलं. अबे जड बुद्धीच्या जरा नीट लक्ष दे. मी तुला इथं कॅल्क्युलेशन सांगतो. तुला एक लक्षात घे, कमीत कमी 210 क्रॉस करायचे, कमीत कमी, बरं का.
जास्तीत जास्त असलं तर आनंदच आहे, मजाच आहे, डान्स कर, काय प्रॉब्लेम नाही. कमीत कमी 210 क्रॉस करायचंय बाबा, लक्षात घे. मग काय करायला पाहिजे तू? अरे हे पहिलं वर्ष आहे, इतिहास घडवण्याचं वर्ष आहे, लक्षात घे. 7वी आणि 4थी स्कॉलरशिपचे पोरं नीट लक्ष द्या. हे इतिहास घडवण्याचं वर्ष आहे, असं रडण्याचं वर्ष नाही आहे हे. या वर्षी जो रिझल्ट देईल त्याचं नाव तुमच्या शाळेमध्ये कायमस्वरूपी बोर्डवर राहणार आहे, लक्षात घे. आलं लक्षात? आणि म्हणून काय म्हणतोय बघा, अवघड अवघड अवघड. काय अवघड असतं मला सांगा? पार्ट 1 म्हणजे पेपर 1, पेपर 1 आणि पेपर 2 असं तुमचं भानगड आहे, बरोबर आहे. 1 मध्ये मराठी आणि गणित आहे, 2 मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता आहे. आता मला सांगा, अवघड प्रश्न किती असतात रे? 75 प्रश्न आहेत पेपर 1 मध्ये, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 75. असे टोटल किती येतं? 150 प्रश्न आहेत. गुणिले 2 केलं तर किती मार्क होतात बेटा? 300 मार्क होतात. दॅट्स इट. हा एकूण पेपर आहे. तुला जरा एक्झामच्या पद्धतीने फेस करणार भया, लक्ष दे. हा, पेपर 1 मधले 75 प्रश्न. अवघड किती असतात रे? सांग बरं, अवघड किती असतात? मराठीमध्ये तुला किती अवघड जातील? तुला मॅक्झिमम 5 अवघड जातील मराठीमध्ये. ओके. गणितात किती अवघड जातील? गणितात किती अवघड जातील? म्हणजे गणितामध्ये जर 50 प्रश्न आहेत तर त्याच्यातले 10 प्रश्न तुला अवघड गेले समज. 40 प्रश्न तुला यायला पाहिजे. जाऊ दे, मी तुझा अजून तुझ्यावर तरस खातो बेटा. तू जर अभ्यास केलायस ना तर गणितामधले 15 आणि मराठीतले 5 असे तुझे समज. ह्या 75 मधले 20 प्रश्न कसे गेले तुला? अवघड गेले. 20 प्रश्न कसे गेले तुला? अवघड गेले. तर किती प्रश्न बरोबर येऊ लागलेत? 55 प्रश्न बरोबर येऊ लागलेत. बरोबर आहे बाळा? आता जरा नीट ऐक बाळा, हे गरीब माणसाचं नीट ऐक जरा. फोकस तुझा कुठं पाहिजे? तू बोंबलं ते तुझ पेपर झाले बाहेर, अवघड गेला अवघड गेला. अरे अवघड तू ह्या 20 प्रश्नाला कशाला बघायलायस? हे तुझे 55 बरोबर आलेत ना, मग तुला कुणीच अडवू शकत नाही. 55 जर प्रश्न तुला पहिल्या पेपर मध्ये बरोबर आले आणि दुसऱ्याही पेपर मध्ये जर असे 55 प्रश्न बरोबर आले, तुझा रिझल्ट येणारच, हे लक्षात ठेव. टेक्निकली सोडव पेपर. पेपर 2 मध्ये सुद्धा समज 20 प्रश्न इथं मी तुला अवघड गेले, लक्षात घे बाबा. बुद्धिमत्तेमध्ये 15 प्रश्न आले नाहीत. इंग्लिश, अरे यार इंग्लिश मध्ये तर तू चुकायलाच नाही पाहिजे, लय सोपं राहते इंग्लिश. वाचन कर, वाचन सपासप पानं कागद असे पार खाऊन टाक, लक्ष दे. बिलकुल चुकलं नाही पाहिजे इंग्लिश मध्ये. तर पेपर दुसरा आहे समज इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्तेमध्ये परत तुला 15 प्रश्न. 15 यार, 15 नॉट अ जोक, कमी नाही येते. 15 प्रश्न आलेच नाहीत. इंग्लिश मध्ये 5 असे 20 आले नाहीत. परत इथं किती झालं बेटा? 55 आले बरोबर तुझे, लक्ष दे. काय आला बोंबलितोय मग बिनकामाचा? इथं 55, इथं 55, किती बरोबर आले? 110. 110 बरोबर आले. प्रत्येक प्रश्न 2 मार्क आलाय. किती स्कोर झाला तुझा? 220 स्कोर्स. अरे बाबा, देन ऑल्सो यू आर गोइंग टू बिकम ए स्कॉलरशिप होल्डर यार. तरी सुद्धा तू 220 मार्कांनी स्कॉलरशिप होल्डर होतोस. कायला बोंबलितो? इथं फोकस कर ना, जे तुला येतंय त्याच्यात फोकस कर. 55 चुकले नाही पाहिजे, एवढंच ध्यानात घे. 20 चुकू दे तिकडं. आणि हे 20 मधले तुला असे बी थोडेफार येतेच की गोल गिरवल्यावर. हे 20 आहेत ना, ह्याला जर गिरवलंस तू जरा लाईन कुठलं तर एक ऑप्शन, त्यातले बी 2-4 येतीलच ना. म्हणजे अजून तुझे कमीत कमी 8 मार्क याच्यात वाढू शकतात. म्हणजे 220, 222, 26, 28. दिस इज गुड स्कोर यार. 300 पैकी इतके मार्क्स पडणं म्हणजे हा बॅड स्कोर नाही, चांगला स्कोर आहे. काळजी करू नको. अवघड ज्याला जाते त्याच्यासाठी बोललोय. बाकी एक्सपर्ट लोकांनी इकडे ध्यान द्यायचं नाही अजिबात. त्यांचा दणकावून त्यांनी कार्यक्रम करायचे. 250 क्रॉसच झाले पाहिजे. जे काही ज्यांनी चांगलं प्रॅक्टिस केलंय, ज्यांचं कमांड आहे, परफेक्शन आहे, अशा पोरांनी तर 250 क्रॉस करायचे, लक्षात ठेवा. घाबरायचं नाही. लक्षात. आणि एक सगळ्यात महत्वाचा सल्ला, लय तुम्ही वंगळ काम करता परीक्षेमध्ये बाबा, गणित आणि बुद्धिमत्ता उत्तर मेथडनं सोडवल्याशिवाय गोलच करायचं नाही. धोंडा घालीन मी. तुला 35 प्रश्न सोडवायचे फक्त. किती? 35. गणितात 35 आणि बुद्धिमत्तेत 35 सोडवून बरोबरच आले पाहिजे. 15 तर आपण सोडलेत ना देवाच्या नावावर, आहे का नाही? येत नाही आपल्याला शेमड्या. तरी बी लक्ष दे. तू किती गिरवायचे बेटा तिथं, म्हणजे किती सोडवायचे? तर 35 प्रश्न तुला सोल्युशन काढून, उत्तर काढूनच गिरवायचे. उत्तर न काढता गिरवायचं नाही सांगायला. तू उत्तर न काढता गिरवलंस की मी तिथं तुझ्या बुकांडी घेऊन बसतो बघ खांद्यावर. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या 4थी आणि 7वी स्कॉलरशिपच्या बाबतीत सांगतोय. टाइमपास करू नका. घड्याळासोबत चला. पेशन्स आणि मॅनेजमेंट या 2 गोष्टीचा पेपर असतो, लक्षात घ्या. परीक्षेच्या दिवशी काय अभ्यास करत बसता का तुम्ही? परीक्षा अभ्यासाची नसते. परीक्षा अभ्यासाची नसते रे. मी रिपीट करतो, परीक्षा अभ्यासाची नसते. याचा अर्थ अभ्यासच करू नका का? अजिबात नाही. अरे ऑन द डे ऑफ एक्झाम तू कुठला मातीचा अभ्यास करणार आहे? परीक्षा चालू आहे, पेपर चालू आहे, त्यावेळेला परीक्षा कशाची आहे? पेशन्स आणि कॉन्फिडन्स, पेशन्स आणि मॅनेजमेंट याची परीक्षा लक्षात घ्यायचं. कळलं का नाही? तर हे थोडंसं टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या.
टाइमपास करू नका. वेळेनुसार सगळं काम करत राहा. नक्कीच तुम्हाला पेपर चांगला जाणार आहे, चांगला स्कोर येणार आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच काही गोष्टी मी तुम्हाला वरच्यावर सांगत राहणार आहे, परीक्षा होईपर्यंत बोर करत राहणार आहे. हा, लाईक करायचं व्हिडिओला, शेअर करायचं सगळीकडं. भेटू पुन्हा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.